सो 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 आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला प्लीज एकदा माफ कर. माझा ना त्या दिवशी स्वतःवरचा कंट्रोलच सुटला. मला खूप राग आला होता. प्लीज मला एक चान्स दे. यू लव्ह मी राईट? सो आय एम सॉरी. माझ्याकडनं चुकून झालं. आय एम सॉरी. सो आय एम सॉरी. काय झालं? काही काम होतं? सर, तुम्हाला आणि सुजन मॅमला आसवरी मॅडमने बोलवले. आलोच. सुझॅन, तू ग्रॅज्युएशन अकाउंट्स मध्ये केलंयस ना? येस मॅम. ठीक आहे, मग आजपासून आपण तुला अकाउंट्स डिपार्टमेंटला शिफ्ट करतोय. का मॅम? का म्हणजे ज्या विषयात तुझी डिग्री आहे त्या विषयात तू काम केलेलं बरं. तुला स्कोपही जास्त असेल तिकडे. एनी प्रॉब्लेम? नो मॅम. गुड. सोहम सरांचं काम पूर्वीसारखं मॅडी बघेल. मॅडी, युअर ओके विथ इट? येस मॅम, आवडेल मला. मी आधी पण सांभाळतच होते ना, पण सोहम सरांनीच अचानक. येस मॅम, मी सांभाळेन, डोंट वरी. ठीक आहे, मग हा डिसिजन झालाय. मॅडी, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घे. सुझॅनला अकाउंट डिपार्टमेंटला शिफ्ट करा आजपासून. ओके, चला कामाला लागा. सोहम सर, तुम्हीच मॅमना सांगितलं ना मला अकाउंट डिपार्टमेंट मध्ये शिफ्ट करायला. असं का केलं? मॅडी, यापुढे माझ्या केबिन मध्ये माझ्या परमिशन शिवाय कोणीही येता कामा नये. मला खूप कामं असतात. मला कामात डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, कळलं? येस सर. चप्पल चोर कुठे? चप्पल चोर कुठे? काय लपून बसलाय तो. मला माहितीये, तुला सांगून लपून बसलाय तो. पहिला बाहेर आहे. कुठे आहेस तू? चप्पल चोर. आजोबा जरा ऐकून तरी घ्या हो माझं. तू त्याची बाजू अजिबात घ्यायची नाही. लक्षात ठेव, मी तुझं काय ऐकणार नाही. लक्षात ठेव. हा, पण मी बाजू घेतच नाहीये त्यांची. तू मध्ये पडूच नकोस ना. मी बघतो काय करायचंय. मी आज सोडणार नाही, तर लक्षात ठेव. चप्पल चोर. हो, मी एवढंच म्हणते की बाबा नाहीच आहेत घरात. ते आले ना की मग म्हणा ना तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. मग ते परत चिडतील, मग तुमची भांडणं होतील. पण तोपर्यंत जरा आराम करता का तुम्ही? म्हणजे मी काय मुद्दामून करतो असं म्हणायचं तुला? अगं, तो वागतोच तसं, मी काय करणार? अहो, पण तुम्ही मुद्दाम करताय असं म्हणतच नाहीये आजोबा. मी इतकंच म्हणते की ते घरातच नाहीयेत, मग कशाला एनर्जी घालवताय? ते आले ना की मग चिडा ना त्यांच्यावर. त्यांच्याशी बोला सगळं. मग ते मी सगळं करीनच, फक्त तू मध्ये पडू नकोस. आला चप्पल चोर आला. आता तू मध्ये पडायचं, लक्षात ठेव. आता बघतो मी त्याच्याकडे कसा काय सरळच करतो. तर आता काय रे चप्पल चोर? मी शुभ्राची मैत्रीण. शुभ्रा आहे का? शुभ्रा? अगं बाई, रश्मी ये ना. बरं का आजोबा, ही माझी मैत्रीण रश्मी. आणि रश्मी हे आमचे आजोबा. नमस्कार आजोबा. ये ना रश्मी, ये. अगं, किती मोठा सरप्राईज दिलास. ये बस. खरंच इतकं मोठं सरप्राईज दिलंस तुम्हाला. खूप बरं वाटलं. बरं सांग, कशी आहेस? मी ठीक आहे. पण अगं, काही मेसेज नाही, फोन नाही. अशी अचानक कशी आलीस? अगं, अचानक म्हणजे तुझी आठवण आली म्हणून आले. बस बस अगं, बस ना. मी ना मस्तपैकी चहा टाकते. हा, नाही तर असं कर ना, तू चल माझ्या बरोबर किचन मध्ये. आपण तिकडेच जाऊन गप्पा मारूया. चल चल, ये ये, चल. आई, अहो, त्या रश्मीचा ना जरा प्रॉब्लेम झालाय. तिला आत्ताच कळलंय की तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे. हो, त्यांच्यात बरीच वादावादी झाली आणि नवऱ्यानं बाहेर काढलंय हो तिला आत्ता.
बरं, हक्कानं जाऊ शकेल असं मुंबईत दुसरं कुणीच नाहीये तिचं, त्यामुळे मग ती आपल्याकडे आली आहे. पण आई, माझं चुकलं. मी तुम्हाला फोन करायलाच हवा होता. पण ती जास्त वेळ नाही थांबणार इथे. मी तिला जायला सांगते. शुभ्रा, अगं काय बोलतेस तू? हे तुझी मैत्रिणी ती मदतीसाठी तुझ्याकडे येणार नाही तर कोणाकडे जाणार? हा, पण तुला तिला मदत करायलाच हवी ना बाळा अशा प्रसंगी. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली शुभ्रा, हे घर तुझं आहे. या घरातल्या सगळ्यांइतकाच तुझाही या घरावर इक्वल अधिकार आहे. या घरात कोणी यायचं, कोणी थांबायचं, कोणी जायचं हे तू ठरवू शकतेस. त्यासाठी तुला कोणाची परमिशन नको घ्यायला, माझीही नाही. आणि तुझ्या मैत्रिणीला तर मदत करायलाच हवी. रश्मी, मला शुभ्राने सगळं सांगितलंय. नको टेन्शन घेऊस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. सगळं ठीक होईल बघ. मी एकटी असते तर ठीक होतं, पण मला एक मुलगी आहे आणि ती तिथेच आहे माझ्या नवऱ्याजवळ. तिचंच टेन्शन आलंय मला. हे बघ, शांत माझे, तू शांत हो बाळा. रश्मी, तू मला माझ्या शुभ्रासारखी आहेस. शुभ्राला मी कधीच माझी सून नाही मानलं. माझ्यासाठी नेहमीच माझी ती मुलगी होती. आणि आई म्हणून मी शुभ्राला जे सांगेन ना ते मी तुला सांगते. हे बघ, हे घर तुझ्या मैत्रिणीचं आहे रश्मी. तुला हवे तितके दिवस तू इथे राहू शकतेस निश्चिंतपणे. पण रश्मी, तू तुझं हक्काचं घर सोडून आलीस, तुझ्या मुलीला तिथे सोडून आलीस. हे मात्र चूक केलंयस. तुझ्या मुलीसाठी का होईना तुला घरी परत जायला हवं रश्मी. सॉरी टू इंटरप्ट यू आसावरी, पण नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर उभं असतं का? आणि ज्या नवऱ्याबद्दलच्या विश्वासालाच तडा गेलाय त्या नवऱ्याच्या घरी का राहायचं तिने? ज्याने तिच्याशी प्रतारणा केली त्याच्याच घरी तू तिला परत जायला सांगतेस? अहो नाही नाही, मी तिला तिच्या नवऱ्याकडे जा म्हणून नाही सांगत आहे, पण मी तिला तिच्या हक्काच्या घरी परत जायला सांगते. ते घर जितकं तिच्या नवऱ्याचं आहे तितकं तिचंही आहे ना. मग तिच्या नवऱ्याच्या चुकीसाठी तिने ते घर का सोडायचं? एक गोष्ट लक्षात ठेव रश्मी, पुरुष ना फक्त पैसे देऊन घर विकत घेतात, पण बायका त्या घराला घर पण देतात. त्या स्वतःचा प्राण ओततात, दिवस रात्र त्या घरासाठी झटत असतात. त्यामुळे जितका हक्क त्या घरावरती पुरुषाचा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त हक्क त्या घरावरती त्या बाईचा आहे. तुझ्या घरावरती तुझाही तितकाच हक्क आहे रश्मी. तू असं सोडून नको देऊस. तू सरळ घरी परत जा, मी आहोत तुझ्या बरोबर. आणि जर तुझा नवरा तुला काही बोलला ना तर सरळ त्याला घरातनं बाहेर काढ, पण तू घर सोडू नकोस. ते तुझ्या हक्काचं घर आहे. चूक तुझ्या नवऱ्याने केली, मग घरापासून दूर राहून, तुझ्या मुलीपासून दूर राहून त्याच्या चुकीची शिक्षा तू स्वतःला आणि तुझ्या मुलीला का देतेस? मी कधीच असा विचार केला नव्हता की एखादी सासू आपल्या सुनेच्या मागे इतक्या खंबीरपणे उभी राहू शकते. शुभ्रा, तू खूप नशीबवान आहेस ग की तुला इतकी छान सासू मिळाली आहे. नाही रश्मी, सासू नाही आहेत त्या माझ्या, आई आहे ती माझी. खरंच खूप लकी आहे मी की मला अशी आई मिळाली. आणि रश्मी, माझ्या मुलांनीच असं काही केलं तर शुभ्राच्या बाबतीतही मी हा स्टँड घेईन. मी सोहमला घराबाहेर जायला सांगेन, पण शुभ्राला हे घर नाही सोडू देणार.
पण मॅडम असं काही होणारच नाही. माझं शुभ्रावर अतिशय मनापासून प्रेम आहे. अरे चहा थंड झाला, मी गरम करून आणतो. नाही बाबा, मी आणते. रश्मी, अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सोम काय आज कुठल्या कुठल्या मीटिंग्स आहेत? सर, आज आसावरी मॅम घरूनच काम करणार आहेत ना, त्यामुळं आपल्या काही क्लायंटशी तुम्हाला स्वतःलाच बोलायला लागेल. इकडे हाय. काय चाललंय इथे? ऑफिस आहे ना हे? काय पार्क आहे का? टाइमपास कसला चाललाय? आणि घे ना हे केसमेंट मागे घ्या ना. घ्या मागे घ्या. सॉरी सर. आणि तुझं काय चाललंय? काय टाइमपास चाललाय? या लोकांबरोबर गप्पा मारण्याची काय गरज आहे? मग मी काय करू सर? मला ज्याच्याशी बोलायला खूप आवडतं त्याच्याशी बोलायची मला परमिशन नाहीये. तुम्हीच सांगितलं ना की तुमच्या केबिनमध्ये यायचं नाही, तुमच्याशी बोलायचं नाही, आणि आता तर मी तुमचे असिस्टंट पण नाहीये. मग मी काय करू? आजपासून तूच माझी असिस्टंट आहेस. पण आसावरी मॅम, त्यांचं बघून घेईन मी, पण तू बाकी कोणाचंही काम करायचं नाही, फक्त माझं काम करायचं. बाकी लोकांबरोबर बोलायचं नाही अजिबात. अजिबात फालतू टाइमपास करायचा नाही. ओके सर. चल, काम करायचे आहेत आपल्याला. मॅडी, केबिन मध्ये कोणाला पाठवू नको. खूप कामं पेंडिंग आहेत, ती आम्हाला पूर्ण करायची. ओके सर. बाबा, मी वाढून घेते ना, असं काय असू करतो? दे, मी आमरस तयार केलाय, मी बाडणार. वा वा दत्ता, अरे घमघमाट सुटलाय रसाचा. आज मजा येणार जेवायला. अरे सोहम, तू पटकन फ्रेश होऊन घे. अगदी वेळेवर आलायस. हो, आलो. मी वाटते जेवायला. हात धुवून येतो. खूप मस्त झालाय बाबा आमरस. हो ना? आई, अजून वाढू? पोटभर जेवा. दत्ता, ये नाइंसाफी है. तो ये इंसाफी है, ठीक है? पंजोबा, छान झाले आमरस. येस. हाँ, ये बस सोम बस. हाँ, आलो मी. थांब. आता आजोबाच्या हातचा आमरस खाऊन बघ. मी घेतो. अरे कशाला घेतो? मी केलंय ना, मी वाढणार. शुभ्रा, अगं बघ, शुभम किती शहाण्यासारखा जेवतोय. एरवी त्याला किती फोर्स करावा लागतो, भरवावं लागतं, आणि आज बघ कसा स्वतःच्या हाताने जेवतोय. आज काहीही नखरे नाहीयेत. बबडू, रोज असा जेवणार असशील ना तर मी रोज करते आमरस. हो, चालेल. आजोबा, लहानपणापासून तुमच्या हातचा आमरस खातोय, तशीच्या तशी चव आहे. छान. मग तुझ्या आसपास जे शेफ बसले ना, मोठे मोठे शेफ, त्यांना पण जमणार नाही असं रस करायला. लक्षात ठेवा. मला कमी आमरस वाढलास ना, देवाने शिक्षा दिली बघ तुला. खराब झाला तुझा टी शर्ट. माझं थोडी आहे, तुझं तर येतो. ऐकलत? अरे सकाळपासून सांगतोय माझा टी शर्ट आहे, मला माहित होतं. शुभ्रा, रस ढकल तिकडे.
दे, 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 दे. आंघोळ काय करा आमरसाची आणि तोंड बंद ठेव पहिलं, कळलं का तुला? थांबा, थांबा, थांबा. बसा सगळे बसा. मी बघते. वाह दत्ता. रश्मी, बघ रश्मी, त्या मॅडमना मी फोन करून ठेवलाय, अपॉइंटमेंट घेतली. तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा नवरा तुझ्याशी जे काही वागलाय ना त्यांना स्पष्टपणे सगळं सांग. हा, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. 2 मिनिटं मी आले फक्त. हो, ये रश्मी, काळजी करू. हॅलो, हा कोण बोलतंय? नाही सॉरी, रॉंग नंबर. काय ग, चांगल्या घरातच दिसतेस. इथे काय करतेस? तुझ्या नवऱ्याने तुला मारलं का? बेल्टने मारलं की काठीने? तुझ्या नवऱ्याचं बाहेर लफड आहे का? अहो नाही काही असं काहीच नाहीये. ऍक्च्युली माझ्या मैत्रिणी बरोबर आली मी, तिचा प्रॉब्लेम झाला आणि माझा नवरा खूप चांगला आहे. तो असं नाही वागू शकत कधी. भोळी आहेस ग, भोळी. नवरा आणि चांगला? तुझ्या नवऱ्याने अजून काय केलं असेल, पण पुढे जाऊन करेल. सावध राहा, सगळे पुरुष सारखेच असतात. गैरसमज आहे तुमचा. सगळे पुरुष नसतात अहो सारखे. माझ्या घरातले सगळे पुरुष खूप चांगले आहेत ताई. तुम्हाला सांगू, माझे सासरे आहेत ना, ते वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतात अहो माझ्यावर. आणि माझे आजे सासरे आहेत ना, ते तर नातीसारखे लाड करतात अहो माझे. माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे अहो माझ्यावर. सगळे चांगले पुरुष आहेत माझ्या घरी, त्यामुळे असं नका म्हणतो प्लीज. आई झालं का तुमचं काही बोलणं? काय म्हणाल्या मॅडम? आणि आई चला ना इथून, प्लीज लवकर चला ना. हो शुभ्रा, निघूया. खूप बरं झालं आपण इथे आलो होते. त्या मॅडमनी एक फोन केला आणि सगळी चक्र पटापट हल्ली. आता हिच्या नवऱ्याला अटक होईल बघ. आता ऋतूच्या आणि हिच्या जवळ जायचं सुद्धा धाडस करणार नाही तो. मॅडम, तुम्ही होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. मला एकटीला हे नसतं जमलं. तुमच्यामुळे माझ्या डोक्यावरचं छप्पर टिकलं. नाहीतर मी ऋतूला घेऊन कुठे भटकत राहिले असते काय माहित. थँक्यू मॅम, थँक्स अ लॉट. हे बघ रश्मी, माझ्यामुळे वगैरे असं बोलू नको. मी फक्त निमित्त मात्र ठरले. हे जे काही सगळं घडलं ना, ते फक्त तुझ्यामुळे. तू पुढे येऊन कंप्लेन करायचं धाडस दाखवलंस म्हणून. असं धाडस तुझ्यासारख्या सगळ्या मुलींनी दाखवलं पाहिजे. आणि इथून पुढे काहीही प्रॉब्लेम आला तर सरळ आमच्या घरी निघून यायचं. काय रश्मी, ऐकतेस ना? काहीही लागलं ना, बिंदास मला फोन करा तू. चल, आम्ही तुला घरी सोडू? नाही नको मॅम, आधीच इतकं केलंय तुम्ही माझ्यासाठी. मी इथे जवळच राहते, मी जाईन रिक्षेने. पण ऋतू, अगं हे बघ, ऋतूची नको काळजी करू तू. मी संध्याकाळी सोडते तिला. बबडू आणि ती मस्त खेळत असतील घरी. ठीक आहे रश्मी, काळजी घे ना. बिंदास फोन कर काही लागलं तरी. सावकाश जा बाळा. हं? अच्छा. शुभ्रा, सगळं नीट झालंय, नको काळजी करूस तिची. चल, तुला घरी सोडते, मग मी ऑफिसला जाते. हं? चल निघूया. रिक्षा, रिक्षा. सोहम, शुभ्रा, रश्मी, काय झालं रश्मी? ठीक आहेस ना तू? अगं रश्मी, ए, त्याने तुला परत काही त्रास दिला का?
तू मला सांग फक्त, त्याला अटक नाही झाली आहे का? हा मग काय त्याने त्रास नाही दिलाय गो. मी अजून घरीच नाही गेले. ऋतूची काळजी वाटते का तुला? मी तिला संध्याकाळी आणून सोडते ना. बबडू आणि ती मस्त खेळतायत अगं. नाही ग. मग शुभ्रा, तुला पण काळजी घेणं गरजेचं आहे. माझी काळजी नको करूस. तू तुझी काळजी कर. मी अगदी ओके अगं. तुला कसं सांगू, मला कळत नाहीये शुभ्रा. काय झालंय रश्मी? शुभ्रा, तुझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे. चक्क चक्क एवढं सगळं टाकून दे. अरे दत्ता दत्ता दत्ता, माझं जरा ऐकशील का तू? काय आता? ऐक जरा. हे बघ, श्रीखंड चांगलं दिसण्याच्या नादामध्ये चव बिघडवून ठेवशील रे श्रीखंड. अरे असं काही होत नाही बाबा. तू मला चॅलेंज करतो. मानला तुला मी दाखवतो श्रीखंड कसं बनवतात ते, चविष्ट आणि दिसायला सुंदर. दे मला द्यायचं, मग बघू. तू साधं श्रीखंड बनव, मी माझं भारीतलं श्रीखंड बनवतो. आणि इकडे थांब. चॅलेंज चॉलेंज कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन. ती पण या शेफ अभिजित राजे बरोबर. दत्ता हारायला तयार होत चल. आता काय ठरवेल कोण जिंकतंय कोण हारतंय? काय झालं की नाही श्रीखंड? बाबा तुम्ही काय करताय? द्या इकडे ते. तुझ्या नवऱ्याला मी शिकवतोय श्रीखंड कसं करायचं ते. असावरी आमच्यात कॉम्पिटिशन लागलेली आहे. आता तुला ठरवायचंय कुठलं श्रीखंड चांगलं आहे ते. कॉम्पिटिशन लागली आहे का? हा. ठीक आहे, मी जज करते तुमची कॉम्पिटिशन. गुड. सुझन बघ ना कशी दिसतेय साडी. ताई खूप छान दिसताय तुम्ही. पण ताई थोडं ब्लश ऑन थोडं डार्क करा ना. सुझन पण ह्याच्याहून जास्त लावून नक्की आवडेल ना? हो ताई, ट्रस्ट मी. सोहम सरांना तुमचे गुलाबी गुलाबी गाल खूप आवडतील. बर थांब हा. सुझन जास्त नाही ना वाटत आहे? मी जे सांगते ना तो मेकअप तुम्ही करा. सोहम सरांना खूप आवडेल तो मेकअप आणि तुम्ही सुद्धा. बर. ताई थोडं आणखी लावा. आणखी लावू? थोडं अजून डार्क. हो परफेक्ट. ताई थोडं अजून जास्त. चप्पल चोर म्हणत होता ते बरोबर होतं. सगळं घातल्यामुळे श्रीखंडाची चवच गेली. हे डार्लिंग, कशी आहेस? सो मी तुला खूप मिस करतेय. इकडे ये ना माझ्याकडे. मी पण तुला खूप मिस करतोय ग. पण आज कसं येणार सांग? आज गुढीपाडवा आहे ना, मला घरीच थांबायला लागेल. तो तू इकडे माझ्याकडे. आपण इथे गुढी स्टँड करूयात. मला ते सगळं येत नाही ना. सो त्यात काय नाही येण्यासारखं. एक काठी घ्यायची, त्याच्यावर एक मोठं कापड घ्यायचं. त्यापेक्षा तुला दाखवू का? थांब जरा. हा साधारण हे असं करतात. वर तो तांब्या आणि मग त्याच्यावर कळलंय ना तुला? पण सो
माझ्याकडे सगळे छोटे छोटे कपडे आहेत. माझ्याकडे मोठा कपडाच नाहीये. बरं हरकत नाही, उद्या आल्यानंतर मी तुला दाखवतो सगळं. हा नाही, मला आत्ताच्या आता तुझ्या घरचं गुढीचं फंक्शन बघायचंय. आज कसं येणार, तुला सांगितलं ना आज सगळे आहेत घरात. सो मला फंक्शन बघायचं नाही तर मी तुझ्या घरी येईन. ये बाई तू घरी नको येऊस, मी मी तुला सगळं दाखवतो, तो तू घरी येऊ नकोस. ओके. सोहम सोहम शुभ्रा आली, मी नंतर करतो फोन. सो कॉल कट नाही करायचं, मला शुभ्राला बघायचंय. सोहम तू इथे आहेस, घरभर शोधतेय मी तुला. बरं ऐक ना, कशी दिसतेय मी? हा मस्त मस्त. सोहम बघ तरी एकदा माझ्याकडे, सांग ना कशी दिसतेय. हो छान 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 दिसते. जा आता. थँक्यू सो मच सोहम. काय उत्तर केलंय तुझ्या बायकोने? कशी दिसतीये ती? माकड दिसतंय, माकड. हो, मग आता तूच ठरव की त्या माकडा बरोबर राहायचंय की माझ्याकडे यायचंय. मला तुझ्याचकडे यायचं असतं ग, पण आज खरंच नाही जमणार. बरं त्यात त्या अभिजितला डाऊट आहे आपल्याबद्दल, त्यामुळे आज घरी थांबायला लागेल. सो सॉरी. ठीक आहे, पण मला व्हिडिओ कॉलवर तुझ्या घरचं सगळं फंक्शन बघायचंय. अजिबात कॉल नाही कट करायचा. तुझं ना ग. सो मला फंक्शन बघायचं नाही तर मी तुझ्या घरी येईन. नको, घरी नको, दाखवतो. काय हा अवतार कसं काय केलं तुम्ही छोटे कुलकर्णी? आजो आणि पंजोबा, हा जर तुम्ही मला समर कॅम्पला पाठवणार नसाल तर माझ्या काही अटी पूर्ण करायला लागतील. अरे बापरे, कोणत्या अटी तुमच्या सांगा तरी. मी एक गोष्ट क्लिअरली सांगतो, जर माझ्या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर तुम्हा लोकांचं काही खरं नाही. अरे बापरे, आम्ही तर जाम घाबरलोय. तुमची अट काय ती सांगाल का प्लीज सरकार? माझी पहिली अट, दुपारी कोणी झोपणार नाही. सगळे माझ्यासोबत 2-2 तास खेळणार. अरे बबडू असं काय करतो, मी दुपारी नाही झोपलो तर मला त्रास होतो ना. मध्ये मध्ये बोलू नका पंजोबा. माझी दुसरी अट, पण मी तुम्हा दोघांच्या कानात सांगणार आहे. आजो पंजोबांना ना एकदम कडू कडू चहा प्यायला द्यायचा. अरे वा, तुझी ही अट एकदम मला आवडली. डन. काय चाललं तुमचं कुसूर पुसूर काय चाललं दोघांचं? डोंट वरी पंजोबा, मी तुमच्या कानात पण एक सिक्रेट सांगणार आहे. सांग सांग काय? ऍक्च्युअली ना पापडावर बसवायचं म्हणजे कडा मुकडून मवाजे. तुझं काम झालं म्हणून समज. हैया. हैया. अरे मॅडम, सुजान मॅडमच्या सिनियर ना तुम्ही इथे काम करताय, ते तिकडे नट्टापट्टा करत बसले. तुमचा धाक असायला हवा, तिला घाबरायला पाहिजे तिने तुम्हाला. मी बघा आता काय कर. बघा ए सुजैन, बोल मॅडम. सुजैन, हे ऑफिस आहे ना? सिरियसली मला माहितच नव्हतं. मला वाटलं की मी कुठे पार्क किंवा रेस्टॉरंट मध्ये बसून टाइमपास करते. माहितीये ना मग तुला हे ऑफिस येते, मग ऑफिस मध्ये डिसेंट कपडे घालून यायचं एवढं कळत नाही का तुला साधं?
हे असं छोटे छोटे फाटलेले कपडे काय घालून येते ऑफिसमध्ये? यु नो व्हॉट मॅडी, मी हे असे कपडे घालते म्हणून मी आज इथे. व्हॉट? तुला नाही करणार, जा तुझं काम कर. वेट, मी माझं कामच करते. वेट. हा घे सुई धागा आणि हे फाटलेले छोटे छोटे कपडे आहेत ना, हे ते शिवून टाक. तुला माहितीये तू कुणाशी बोलतीयस? एक मिनिट, काय 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 चाललंय? सोहम सर, ही मॅडी मला वाटेल ते बोलतीये, माझं इन्सल्ट करते ऑफिस मध्ये. काय मॅडी, तुला कळत नाही का? सिनियर आहेस ना तू इथे, असं बोलतात का? आणि मुळात तू नाही तिच्याशीच काय, कुठल्याच स्टाफशी असं बोलू नये ना मॅडी. हा, मुळात तू तिच्याशी बोलायलाच जाऊ नको. तू तुझं काम कर, जा. आणि चल केबिन मध्ये चल, आपल्याला काम आहे खूप. ए सुझेन, सो ती मूर्ख मॅडीने ते लोक मला चिडवतायत. जाऊ दे ना, तू कशाला त्या फालतू लोकांकडे लक्ष देते? तू नको स्वतःचा मूड घालवू. हा, अरे एवढं बरं, ठीक आहे. माझ्याकडे ना एक सरप्राईज आहे, त्याने तुझा मस्त होईल बघ मूड. परत बघायचंय? बस बस बस. डोळे मीट. मी नाही मिटणार. अगं छान कर ना मूड. डोळे मिटण्याशिवाय सरप्राईज मजा नाही ना सरप्राईज दाखवण्यात. डोळे मीट. मिटून ठेवा डोळे, उघडू नको. हात पुढे का. उघड डोळे. काय बघ तर. ओ माय गॉड, हे माझ्यासाठी आहे? नाही, मॅडीसाठी आणले. तुला चिडवलं म्हणून देऊ तिला. दिस इज सो ब्युटिफुल. आय लव्ह यू. त्या फालतू इयरिंग साठी भांडत होतीस ना माझ्याशी, त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. आय नो दॅट.